येरळा नदीतील पिण्यास अयोग्य ठरलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावरील उपसाबंदी कायमस्वरूपी उठवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वसगडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितले की निम्मी बंधाऱ्यापासून ब्रह्मनाळ येथील कृष्णा येरळा संगमापर्यंत सध्या नदीपात्रात विविध गावांचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचले असून ते थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे 10 ते 15 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. गॅस्ट्रोसह साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. उपसाबंदी उठवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले असून पाटबंधारे विभागाचा अहवालही सादर करण्यात आलाय. 23 जून रोजी वारणाली पाटबंधारे कार्यालयात येरळा नदीकाठच्या गावातील शेतकरी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आज वसगडे येथे येरळा नदीवरील उपसाबंदी रद्द करावी यासाठी नांद्रे, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, शिरगाव, बेंद्री या गावाची बैठक लक्ष्मी मंदिर येथे पार पडली व त्या बैठकीमध्ये या ठिकाणी येरळा नदीमध्ये जे आता सध्या पाणी आहे डबक्याच्या स्वरूपात, ते पाणी हे तासगावचा कापूरवाडा म्हणजे जे नगरपालिकेचं घाण पाणी, जे सांडपाणी आहे, तसंच या इतर गावातील सांडपाणी आहे आणि सदर पाणी हे थेट ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहात मिसळते व या डोहामधून जवळजवळ 15 ते 20 गावांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी योजना कार्यान्वित आहेत आणि हे पाणी त्या डोहामध्ये गेल्यामुळं साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि हे पाणी जर इतर शेती व इतर कारणासाठी त्याचा वापर केल्यास हे पाणी दूषित असून त्याचे अद्ययावत रिपोर्टसुद्धा शासनाकडे गेलेले आहेत की ते पाणी दूषित आहे, पिण्यालायक नाही. मग हे पाणी जर पिण्यालायक नसेल तर हे इतर कारणासाठी वापरावं व नदी स्वच्छ राहील. या कारणास्तव येत्या 23 तारखेला मंगळवारी आम्ही वारणाली येथे मंडल अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी धडक जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना प्राप्त परिस्थितीची माहिती देऊन आम्ही वेळ प्रसंगी कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटणार आहोत व वरील परिस्थिती सांगून दूषित पाणी पुरवठा हा दुसरीकडे वळवण्यात यश येत आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी उपसाबंदीचा निर्णय जो आहे एरियावरचा तो रद्द करावा, यासाठी आम्ही पुढील जे काय करावं लागेल ते करणार आहोत.